9व्या वचनापर्यंत आम्ही पाहिलेला आहे. आज पुन्हा एक वार 64व्या क्रमांकाच्या भागामध्ये आपण डोंगरावरील प्रवचन मत्ती सुसमाचार अध्याय क्रमांक 5 आणि वचन क्रमांक 8 पासून पुढे पाहणार आहोत. जे अंतकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. जे अंतकरणाचे शुद्ध ते धन्य, ते देवाला पाहतील. आपण काल या वचनावर येऊन थांबलो होतो. 9व्या क्रमांकाचं वचन आहे, जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील. देवाची मुले, जे शांती करणारे आहेत त्यांना देवाची मुले म्हणतील. आता आणखीन एक शास्त्र भाग आहे की ज्यांनी ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला त्या प्रत्येकाला देवाने त्याचं मूल होण्याचा अधिकार दिला. आमेन वचन आहे. वचनामध्ये कधीही खोट नाही. वचन कधीही डुप्लिकेट काम करत नाही. वचन नेहमी आम्हाला सत्य सांगतं. परंतु केवळ ख्रिस्ताचा स्वीकार केला, केवळ येशूचा स्वीकार केला, केवळ देवाला ओळखलं, केवळ देव आहे असं म्हणणं मांडलं, केवळ नावाला आम्ही वचनाचा अर्थ घेऊन, वचनाचा फायदा घेऊन आम्ही जर प्रभू येशूला स्वीकार केला म्हणजे देवाचं मूल झालं असा याचा अर्थ होत नाही. वचन आहे की जितक्यांनी ख्रिस्ताचा स्वीकार केला तितक्यांना परमेश्वरने देवाचं मूल, देवाचं लेकरू किंवा पुत्र आणि कन्या होण्याचा अधिकार दिला. आमेन. परंतु तो अधिकार केव्हा जारी होतो, केव्हा प्रत्ययास येतो, केव्हा तो आमच्या कृती आणि आचरणामध्ये येतो, ज्या वेळेस आम्ही प्रभू मध्ये असताना शांती करणारे आहोत, शांती धरणारे आहोत, शांतीमध्ये जीवन जगणारे आहोत, रिलॅक्स मध्ये आहोत. शांती कुणाला असते? अनेक लोक शांतीच्या शोधात आहेत. संपूर्ण जग शांती शोधतं, परंतु त्यांना शांती मिळत नाही. शांती कुठं भेटती? ती परमेश्वरच्या चरणाजवळ, परमेश्वरच्या भयामध्ये, परमेश्वरच्या कृपेने, परमेश्वरच्या दयेने, परमेश्वरामध्ये राहिल्याने. मग परमेश्वराचा स्वीकार केल्यानंतर जे लेकरू बनण्याचा अधिकार दिला किंवा देवाचं मूल म्हणण्याचा अधिकार दिला, त्या लेकरामध्ये ज्यांच्या ज्या ज्या लेकरामध्ये शांती आहे त्या त्या लेकरांना देवाचे मुले म्हणतील. फिक्सपणे नाही. आता याच्यानंतर स्वीकार करावा लागेल. कारण अनेक लोक फक्त मंदिरात येऊन असे शांत बसतात. म्हणजे ते काय देवाचे लेकर झाले का? घरी पण काही लोक शांत बसतात. मग ते देवाचे लेकर झाले का? शांत बसण्याचे दोन ऑप्शन आहेत. एक तर लय टेन्शन झालं ना, तर त्या टेन्शन मध्ये काही वाकडे तिकडे होऊ नये म्हणून काही लोक शांत बसतात. काही लोक होणाऱ्या प्रसंग टाळण्यासाठी शांत बसतात. काही लोकांना काय खायला प्यायला काहीच नसतं, त्यांचं डोकंच चालत नाही, त्याच्यामुळे ते शांत बसतात. शांती वेगळी. काही लोक शांत बसून शांतीत क्रांती करून घेतात. काही लोक बडबड करून त्यांचं पोट भरून घेतात. बऱ्याच अंशासह घडतं. कारण सध्या प्रोफेट लोकांचा सुलसुलाट सुटलेला आहे, देवाच्या सेवकांचा सुलसुलाट सुटलेला आहे. देवाच्या प्रिय लेकरांना विश्वासापासून दूर नेण्यासाठी, सार्वकालिक वचनातून दूर नेण्यासाठी, समाधानापासून दूर नेण्यासाठी, आशीर्वादापासून दूर नेण्यासाठी, त्यांच्या जीवनाचं सार्थक होण्यातून दूर नेण्यासाठी, तृप्तीपासून दूर नेण्यासाठी, भाग्यशालीपणामधून दूर लेण्यासाठी आणि देवाचं लेकरू बनण्याचा अधिकार मिळाला, परंतु त्या परमेश्वरापासून दूर नेण्यासाठी अनेक लोक या जगामध्ये आता सध्या तयार आहेत. ते देवाच्या वचनाचा वेगळ्या प्रकारचा अर्थ घेऊन अनेकांना फसवत आहेत. अनेकांचं समाधान हिरावून घेत आहेत. अनेक लोक शांत बसून काम करतात. शांत बसून आम्ही काय आता वचन वाचलं, शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाचे मुले म्हणतील. शांती करणारे. मग शांत बसून रिलॅक्स मध्ये ते आमच्या जीवनाचं उलथापालट करणारा देखील एक वर्ग या जगामध्ये आहे. आपण म्हणतो नाही ते पालक साहेब, ते सेवक, ते फादर अजिबात बोलत नाहीत, एकदम शांत आहेत, एकदम रिलॅक्स, कुणालाच काही म्हणत नाहीत. परंतु ते रिलॅक्स बसूनच काम करतात, शांत बसूनच काम करतात.
ते म्हणतात ना, बोलणाऱ्याचे गहू विकतात, हुलगे विकतात, न बोलणाऱ्याचे गहू सुद्धा विकत नाही. अशातला प्रकार आहे. काही काही लोक गोड बोलून आम्हाला फसवतात. आमच्या जीवनामध्ये समाधानाचं वचन देतात, आशीर्वाद मिळतील असं सांगतात, तुमच्या जीवनाचं सार्थक होईल असं सांगतात, तुम्ही तृप्त व्हाल असं सांगतात, तुम्ही लक्की आणि भाग्यशाली व्हाल असं सांगतात, तुमचं जीवन धन्य होईल असं सांगतात, तुम्ही सुखी समाधानी व्हाल असं सांगतात, तुम्ही रोगमुक्त होणार असं सांगतात, तुमच्या कुटुंबामध्ये सगळ्या प्रकारची आशीर्वादाची रेलचेल होईल असंही सांगतात. सांगायला भरपूर सांगतात, परंतु त्याच्या पाठीमाग आम्हाला बऱ्याचशा गोष्टीमधून ते बाजूला देखील काढतात. आणि म्हणून शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाचे मुले म्हणतील. आता देवाचं मूल म्हटल्यानंतर दैवी योजना त्याच्यामध्ये येते. देवाचं मूल म्हटल्यानंतर देवाचे गुण त्याच्यामध्ये येतात. देवाचं मूल म्हटल्यानंतर देवाकडून असणाऱ्या बऱ्याचशा गोष्टीचा अंश त्याच्यामध्ये निर्माण होतो. कदाचित बॉडीने, शरीराने आम्ही जगातलेच आहोत, परंतु परमेश्वराचा स्वीकार केल्यामुळं, प्रभूला ओळखल्यामुळं, परमेश्वरच्या आज्ञा मानल्यामुळं किंवा परमेश्वरचा उघड स्वीकार केल्यामुळं जर कदाचित आम्हाला देवाचं मूल बनण्याचा अधिकार दिला आहे, तर याच बरोबर मुलाचे काही कर्तव्य देखील दिलेले आहेत. मुलाला काही आज्ञा पण दिलेल्या आहेत, मुलांना काही आशीर्वाद पण दिलेले आहेत, मुलांना काही नियम देखील दिलेले आहेत, मुलांना काही आज्ञा देखील दिलेल्या आहे, मुलांना सत्यामध्ये समर्पित देखील केलेलं आहे. कारण आम्ही त्याचे जर मुलं आहोत, तर त्याचा अंश आमच्यामध्ये असणं आणि तो कृतीमधून दिसणं, याला म्हणतात देवाचे मुलं. बरेचसे लोक नाही का बोलता बोलता म्हणतात, अरे काय हैवान इब्लिस सारखं करतो रे, काय सैतानासारखं करतो रे, काय जनावरांसारखं वागतो रे. म्हणजे ते काय बोलतात, कारण कशावरून म्हणतात ते, आमच्यामध्ये ते गुण दिसतात, आमच्यामध्ये ते गुण दिसतात. काही लोक काय म्हणतात, अरे काय मूर्ख सारखं वागता तुम्ही. म्हणजे काय, मूर्ख लोकांचे जे गुणधर्म आहेत, मूर्ख लोकांच्या ज्या सवयी आहेत, मूर्ख लोकांचं जे बोलणं आहे, मूर्ख लोकांचं जे वागणं उठणं बसणं आहे, मूर्ख लोकांची जी टिंगल टावळी आहे, मूर्ख लोकांची जी निंदा नालस्ती करण्याची पद्धत आहे, किंवा मूर्ख लोकांची जीवन जगण्याची जी पद्धत आहे, जर तीच पद्धत आमची दिसली तर आम्ही साहजिक म्हणतो ना, काय मूर्खासारखं वागतो, किंवा जनावरासारखं वागतो, किंवा वेड्यासारखं वागतो, किंवा पागल सारखं वागतो, किंवा सैतानासारखं वागतो. हे जे वाक्प्रचार आम्ही बोलण्यामध्ये वापरतो, त्याचं कारण काय आहे की त्या समोरच्या मनुष्यामध्ये, बहिणीमध्ये, भावामध्ये, याजकामध्ये, सेवकामध्ये, पास्टर फादर कोण असेल त्यांच्यामध्ये, किंवा तुमच्यामध्ये किंवा माझ्यामध्ये हे गुण ज्यावेळेस बाकीचे लोक पाहतात, त्यावेळेस ते आम्हाला तशा प्रकारची संज्ञा देतात. मग देवाचे मूल ही जर संज्ञा परमेश्वराने, पवित्र आत्म्याने, देवाच्या वचनाने आम्हाला जर दिली आहे, तर देवाचं मूल बनण्याचे गुण आमच्यामध्ये असायला हवेत. जर देवाचे मूल बनणारे गुण आमच्यामध्ये नाहीत, तर आम्हाला देवाचं मूल कसं म्हणते. केवळ वचन लिहिलंय की जे शांती करणारे ते धन्य, त्यांना देवाचे मुलं म्हणतील. मग फक्त शांत बसल्यावर देवाचं मुलं म्हणतात का. शांती म्हणजे काय, एखादी गोष्ट मला भेटली नाही तरी देखील मी छिन्न विछिन्न झालो नाही, किंवा मी भटकलो नाही, किंवा मी त्या गोष्टीचा हवस धरली नाही, किंवा मी त्या गोष्टीच्या पाठीमागे लागलो नाही, किंवा ती गोष्ट मिळवण्यासाठी मी अतिरेक केला नाही, किंवा ती गोष्ट मिळवण्यासाठी मी आज्ञाभंग केला नाही. तर जे काय आहे त्या ठिकाणी मी शांत राहून परमेश्वराशी बातचीत केली, जे काय आहे त्यामध्ये मी समाधानी राहिलो, स्थिर राहिलो, एक त्या ठिकाणी स्टँड राहिलो, उभा राहिलो, भटकलो नाही, जावी आणि उजवी केली नाही, मी आहे तिथंच थांबलो, याला म्हणतात शांत. शांत म्हणजे तोंडावर बोट, हाताची घडी, याला शांत नाही म्हणत. तर शांत म्हणजे जे काय आमच्याकडे आहे त्यामध्ये समाधानी, त्यामध्ये विश्वासू, त्यामध्ये देवाचं गौरव, आणि त्यामधून परमेश्वराला त्या गुप्त पद्धतीने मागून परमेश्वर आमची मुलं बनण्याचा अधिकार देतो. आज अनेक लोकांनी शांत बसलेले, काही लोक बडबड करत नाहीत माझ्यासारखी. एका व्यक्तीने तर कमेंट केली, म्हणजे फेसबुकवर नाही, परंतु वैयक्तिकरित्या आम्ही ज्यावेळेस भेटलो त्यावेळेस ते साहेब मला म्हटले, का हो पाळक साहेब, जर समजा कदाचित तुमचं तोंड जर खापराचं असतं
तर काय झालं असतं, मी म्हणलं असतं पहिल्याच शब्दात फुटलं असतं ते, आतापर्यंत टिकलंच नसतं. ते म्हटलं मग हे मुख बनलंय कशाचं? म्हटलं हे मुख जरी हाडामासाचं असलं परंतु या मुखामध्ये परमेश्वराचं सत्य आहे आणि सत्याला कुणीही झाकू शकत नाही, सत्याला कुणीही तोडू शकत नाही, सत्याला कुणीही दाबू शकत नाही, सत्याला कुणीही बंद करू शकत नाही. ह्या गोष्टी आमच्या देवाच्या लेकरामध्ये असाव्यात. म्हणजे याचा अर्थ असा नाही की बडबड केली म्हणजे किंवा मोठ्या आवाजात बोललो म्हणजे किंवा फार पुष्कळ बोललो म्हणजे आम्ही शांत नाही, असं होत नाही. अनेक लोकांना याचा गैरसमज झालेला आहे आणि अनेक लोक जे आहेत ना मुकगिळे आहेत, मुकगिळे. आपण नको बोलतच नाही मुख गिळले का काही नाही, पण करणीला मात्र चुकत नाही. बोलून तर दाखवायचं नाही पण करणीला मात्र चुकायचं नाही. अनेक लोक समोरच्याची वाहवा करतात, प्रशंसा करतात आणि स्वतःला एकदम लीन, नम्र, शांत, एकदम शांत स्वभावाचं दाखवून त्यांचा जे काही स्वार्थ आहे किंवा त्यांना जे काही हवं आहे ते मिळवून घेतात. म्हणून काही देवाचे लेकरं बनण्याचा अधिकार त्यांना मिळत नाही. तर देवाचं लेकरू बनण्याचा अधिकार ज्यावेळेस मिळतो किंवा देवाचं मुलं ज्यावेळेस आम्हाला म्हटलं जातं तर देवाचे दैवी गुण, आत्मिक गुण, एक देवाचं वचन, सत्यता आमच्यामध्ये दिसलीच पाहिजे. पुढे तो 10व्या क्रमांकाच्या वचनामध्ये लिहित आहे, नीतिमत्वाकरिता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य. नीतिमत्वाकरता कुणाचा छळ झालाय का अजून? आतापर्यंत आम्ही नीतीने वागलेला असताना लोकांनी आमच्यावर कुरघोड्या केल्या. ज्यावेळेस आम्ही न्यायाने, नीतीने, सत्याने, आज्ञाने, प्रामाणिकपणाने, विश्वासूपणाने जीवन जगलो आणि आमच्या विरोधात अनेक लोकांनी कुरघोड्या केल्या, अनेक लोकांनी नावं ठेवले, अनेक लोकांनी छळ केला, अनेक लोकांनी त्रास दिला, अनेक लोकांनी संकट आणले, अनेक लोकांनी आमचा मार्ग बदलण्याचा प्रयत्न केला, अनेक लोकांनी आम्हाला टॉर्चर केलं, अनेक लोकांनी आम्हाला निंदा केली, अनेक लोकांनी आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामुळे नाव ठेवले, अनेक लोकांनी आम्हाला प्रार्थना, स्तुती, स्तवन, वचन, सत्य वागणं, उठणं, बसणं, बोलणं यामुळे तुम्हाला त्रास झालाय का आतापर्यंत? नाही झाला आणि होणार पण नाही. का नाही होणार? कारण नीतिमत्तेने तुम्ही आणि मी जीवनच जगत नाही. परंतु जे जे नीतिमत्तेने जीवन जगतात, जे जे सत्यामध्ये जीवन जगतात, जे आज्ञा पालनामध्ये जीवन जगतात, जे पवित्र आत्म्याच्या गायडन्स नुसार जीवन जगतात, जे देवाचे मुलं बनल्यानंतर दैवी योजना, दैवी गुण, दैवी आचरण, दैवी त्यांच्यामध्ये जे काही प्रभावी साक्ष निर्माण होती किंवा जे लाईव्ह जीवन जगत असताना देवाकडच्या सर्व गोष्टी त्यांच्यामधून दिसतात आणि जे लोकांना, इतरांना सत्य सांगतात, त्यामुळे लोक त्यांची निंदा करतात, त्रास होतो, संकट येतात, समस्या येतात, चिंता येतात, काळज्या येतात, लोक वेगवेगळ्या प्रकारचा त्रास देतात. ते लोक नीतिमत्वाकरिता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य. त्या लोकांना धन्यता मिळते, त्या लोकांचं जीवन धन्य. ते लोक परमेश्वराच्या दृष्टिकोनातून ओके, 100% ओके. परंतु अनेक लोकांनी परमेश्वराचं नाव धारण केलं, नीतिमत्तेने वागतो हे दाखवलं, सत्य आचरितो हे सांगितलं, आज्ञा पालन हे सांगितलं, परंतु स्वतः मात्र कृतीत आणलं नाही आणि अनेक लोकांचा छळ होत आहे, अनेक लोकांना त्रास होत आहे, अनेक लोकांचे संकट येत आहेत, अनेक लोकांना मार देत आहेत, अनेक लोकांच्या निंदा होत आहे. याला सर्वस्वी तेच लोक जबाबदार आहेत, नाम मात्र. कारण अनेक असे काही सेवक आता सध्या उपलब्ध आहेत आमच्याकडं, आपल्याकडं, जगामध्ये, की ते फक्त लोकांना ह्या गोष्टी सांगतात मात्र स्वतः पाळत नाही. आणि मग कदाचित त्यांची चूक, त्यांचा अपराध, त्यांचं कुकर्म लोकांसमोर आल्यानंतर लोक जे दोन ठोके वडीत आहेत किंवा लोक जे त्यांना नावं ठेवीत आहेत किंवा लोक जे त्यांच्यावर अशा पटापटा बोट मोडीत आहेत किंवा लोक जे त्यांची निंदा करते किंवा त्यांच्यामुळे माझ्या ख्रिस्ताची निंदा होती, ख्रिस्ती जीवनाची निंदा होती, खऱ्या सेवकाची निंदा होती, नीतिमत्तेने वागणाऱ्याची निंदा होती, हा भाग वेगळा. परंतु डुप्लिकेट वागून केवळ नावाला ख्रिस्ताचं टोपण नाव लावल्यामुळं ज्यांचा छळ झालेला आहे, आज ते लोक सुद्धा धडाडीने पुढे येत आहेत. येस पास्टर, देवासाठी सहन करावं लागेल. येस पास्टर, देवाचं सत्यसेवकाची निंदाच होती. येस पास्टर, आम्ही देवाचं गौरव करीत असताना, सत्याने वागत असताना लोक आम्हाला नावच ठेवतील.
येस पास्टर असं म्हणतात. असे लोक ज्यावेळेस भेटतात ना त्यावेळेस ते म्हणतात, अरे साहेब, अहो जर नीतिमत्व करता छळ नाही झालं तर मग आमचं जीवन ते काय. परंतु तुझी रियालिटी ज्यावेळेस मला समजती की तू पुरीला छेडलं किंवा एखाद्याला लुटलं किंवा एखाद्याला डुप्लिकेट भविष्यवाणी केली किंवा एखाद्याला तेल पाणी दिलं किंवा एखाद्याला मुदत दिली, एवढ्या दिवसात तुझं आमका फलानं होईल आणि ते बिचाऱ्याचं झालं नाही आणि त्याच्याकडून 10-5 हजाराला गंडा घातला, 100% तो तुझा कानपाड फोडणार. मग म्हणायचं नाही नीतिमत्व करता छळ झाला, देवासाठी छळ झाला. अरे असं तू काय चांगलं काम केलं, असं काय नीतीने वागला, अशी काय तू भविष्यवाणी देवापासून आली केली, किंवा असं काय तू देवाचं लेकरू आहे, किंवा काय तू सत्य त्यांना सांगितलं की ज्यामुळे तुला राग आला. कदाचित तुझी असत्य वाणी भविष्यवाणी ती खोटी ठरली म्हणून जर तुझा जर त्रास होतोय, संकट येतात, छळ येतात, निंदा होतात, कानफाडीत मारले जाते, वाळीत टाकले जाते किंवा धब्ब्यात तुला बाजूला टाकले जातं आणि वरून बोंबलत येऊन म्हणायचं देवासाठी सहन करतो. किती बिनलाजे लोक आहेत, असे बरेचसे आहेत. माझ्या पाहण्यात आल्यामुळेच मी ज्या वेळेस तुम्हाला एखादं उदाहरण देत असतो ना, लाईव्ह देत असतो घडलेली घटना सध्याच्या काळातली. मी जुन्या करण्यात जातच नाही जात, लाईव्ह आता सध्या जस्ट एकदम फ्रेश मधला माल मी देत असतो. त्याचं कारणच ते की तुम्ही आणि मी सत्याकडे समर्पित व्हावं. अहो जे खरोखर अंतःकरणापासून लोकांची सेवा करतात त्यांची व्हावं सोडून देताय तुम्ही. जे अंतःकरणापासून, मनापासून, घरापासून, आत्म्यापासून, वचनापासून, सत्यापासून, कुटुंबातून पत्नी, लेकरं, नातवंड स्वतः झिजतेत, लोकांची सेवा करते, त्यांची वाहवा नाही करत. जे डुप्लिकेट भविष्यवाणी करतात, जे मोठ्याले पोस्टरबाजी करतात, जे मोठमोठ्याले दानपत्र लुटतात, जे खोट्या खोट्या गोष्टी सांगतात, जे केवळ नीतिमत्व बाह्य स्वरूपाचं दाखवतात, जे लोकांना फक्त आशीर्वादाची वचने देतात, लोकांच्या पाठीवर भला मोठा बोज देतात, साधं उतरवण्यासाठी एक बोट सुद्धा लावत नाही. मत्तई सुसमाचार अध्याय क्रमांक 23 मध्ये 23 आणि 24 मध्ये आम्ही जर पाहिलं तर देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, या शास्त्रीय आणि पुरुषांच्या खमीराविषयी तुम्ही सावध असा, कारण हे लोकांना तत्वज्ञान चांगलं शिकवतात, हे देवाचं वचन चांगलं शिकवतात, हे सगळ्या चांगल्या गोष्टी सांगतात. यांच्या गोष्टी तुम्ही ऐका, पण यांच्यासारखं करू नका, कारण हे लोकांच्या पाठीवर भला मोठा गोणीचा बोजा देतात आणि उतरायच्या टायमाला पळून जातात. ही आता सध्याची कंडिशन. कसं म्हणायचं तुम्हाला आणि मला देवाचं मूल, कसं म्हणायचं की नीतिमत्ता करता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य. आम्ही स्वतःला धन्य मानू शकत नाही जोपर्यंत ओरिजिनल आम्ही नीतिमत्तेने वागत नाही, ओरिजिनल सत्यामध्ये वागत नाही, ओरिजिनल प्रभूची डुप्लिकेट होत नाही, ओरिजिनल देवाचे लेकर होत नाही, ओरिजिनल आम्ही कृती आणि आचरण करत नाही. आणि हे करीत असताना जर आमचा छळ झाला तर आम्ही धन्य. आणि मग आम्हाला वतन, मग आम्हाला बक्षीस, मग आमचं वेतन, मग आमचं फळ, मग आमचं समाधान, मग आम्हाला आशीर्वाद, मग आमचं जीवनाचं सार्थक, मग आमची तृप्तता, मग आम्ही लक्की, मग आम्ही भाग्यशाली. कारण स्वर्गाचं राज्य ह्याच लोकांचं आहे. कुणालाही उचलून स्वर्गाच्या राज्यात भरती नाही करायचं. उठलाय सुटलाय, मी देवाचं सेवक, मी बिलीवर्स, मी आमका, मी पालाना, त्याच्यामध्ये हे सगळे गुण पाहिजेत त्यावेळेस. आणि म्हणून मी कालच्या भागामध्ये देखील म्हटलं की मत्तई सुसमाचार डोंगरावरच्या प्रवचनामध्ये जे 12 उद्गार किंवा जे 12 वाक्ये किंवा जे 12 प्रवचन किंवा जे 12 वेगवेगळे पॉइंट्स दिलेले आहेत, त्याच्यात सगळ्यात पहिल्या पॉइंट मध्ये लिहिले जे आत्म्याने दिन ते धन्य, कारण स्वर्गाचं राज्य त्यांचंच आहे. त्याच्यानंतर 4 पासून 11 पर्यंत स्वर्गाचं राज्याचा उल्लेख नाही. 10व्या वचनामध्ये लिहिले कारण स्वर्गाचं राज्य त्यांचं आहे. नीतिमत्व करता ज्यांचा छळ होईल आणि जे आत्म्याने दिन होईल ते, जे अंतःकरणाचे धन्य ते, जे दयाळू आहेत ते, जे नीतिमत्वाचे भुकेले ते, जे सौम्य आहेत ते, जे शोक करत आहेत ते. मग माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील, आता प्रभू येशूच्या गौरवासाठी, परमेश्वराच्या सेवेसाठी, प्रभू येशूचं शुभवर्तमान गाजवण्यासाठी, प्रभू येशूची स्वार्था सांगण्यासाठी येणाऱ्या दिवसामध्ये लोकांना सावधानतेचा इशारा देणारे जे सत्य सेवक आहेत, सत्य विश्वासणारे आहेत, जे लीडर्स आहेत, याजक असतील, फादर असतील, पास्टर असतील, रेव्हरंट असतील, बिशप असतील, गुरुजी असतील, कॉर्डिनेटर असतील, बंतीची काळजी अबप जेवढे काही कुणी असतील, परंतु जे शेवटच्या काळाविषयी, पश्चातापाविषयी, देवाच्या रिएलिटी विषयी जे लोकांना सांगणारे लोक आहेत, हे सत्य सांगितल्यामुळं
इतर लोक त्यांचा राज करतील, इतर लोक त्यांना नावं ठेवतील, इतर लोक त्यांची निंदा करतील, इतर लोक त्यांचा तिरस्कार करतील, इतर लोक त्यांना असं खुनशीने बोलतील, इतर लोक त्यांची खिल्ली उडवतील, इतर लोक काहीतरी म्हणतील ना लाभासाठी, इतर लोक काहीतरी म्हणतात स्वतःसाठी आहे, इतर लोक काही म्हणतात स्वतःच भरभराट करायसाठी उपयोग करत आहे. काही म्हणतील ते. आमच्या अंतकरणाला माहिती आहे की आम्ही काय करत आहोत. परमेश्वराला ठाऊक आहे की आम्ही खरोखर नीतिमत्वाकरिता आमचा छळ होत आहे का, सत्याकरिता आमचा छळ होत आहे का, चांगलं करून जर आमचा छळ होत आहे, एक उत्तम करून जर आमचा छळ होत आहे, आम्ही एखाद्याची मदत करून जर छळ होत आहे किंवा निंदा होत आहे तर धन्य. आम्ही कधी चांगलं केलंच नाही तर आमचा छळ कसा होईल. आज सगळे सेवक एकदम टमाटम आहेत, एकदम छाप मध्ये रिलॅक्स, सगळे एन्जॉय करतात, सगळे धन्य समाधानी आशीर्वादित सार्थक तृप्त लक्की भाग्यशाली सगळे. अजून छळच कुणाचा व्हायला नाही. ज्यावेळेस छळ व्हायला सुरुवात होईल ना, पटापट पटापट राजीनामे देऊन मोकळे होते. लिहून घ्या तुम्ही, हा लागलं ती एपिसोड एक विशिष्ट VIMP करून ठेवा. येणाऱ्या दिवसामध्ये ज्या सेवकांचा छळ व्हायला सुरुवात होईल ना ओरिजिनल, त्यावेळेस अनेक ओरिजिनल आता ओरिजिनल म्हणणारे सेवक राजीनामा देऊन बाजूला पळतील. ही येणारी घटना आहे. आणि हे काय मला रात्री परमेश्वरने दाखवलं नाही, ही रियालिटी मध्ये सत्यामध्ये समर्पित होणारी आणि सध्याच्या काळामध्ये जी काय प्रॅक्टिकल रीती आम्ही पाहतो ना त्याची घटना आहे. अनेक लोक लाभासाठी तोंडपूजापणा करतात. आम्ही जर इकडे दुसऱ्या राज्यामध्ये जर पाहिलं तर आज अनेक याजक लोकांना त्रास होत आहे, संकट येत आहे, ते प्रॉब्लेम मध्ये आहेत. आज आम्ही खालीखुशालीमध्ये आहोत. परमेश्वराच्या दृष्टिकोनातून चांगली गोष्ट आहे की आतापर्यंत आम्हाला तसं नाही, परंतु जे रिअल आहेत ना, रिअल त्यांना त्रास होणार. जे खरे सेवक आहेत ना, बाकीचे सेवकच मिळून त्याचं खच्चीकरण करणार. दुसरं कोण, दुसऱ्यात कुणातच ताकद नाही. हो नाही, मी ओपन चॅलेंज देतो, कुणात ताकद नाही. प्रभू येशू ख्रिस्ताला धरून द्यायचं होतं तर निमित्त मात्र जर वचन पूर्ततेसाठी यहूदा इस्करियोतची निवड नाही, त्या टायमिंगला सगळे शास्त्री परुषी सदुकी जेवढे काय होते नाही नियमशास्त्राचेच कडकडीत पालन करणारे होते. नुसता यहूदा इस्करियोतचा विषय घेऊन नाही चालत. अनेक लोक म्हणतात नाही यहूदा इस्करियोतची त्याच्यासाठी नेमणूक केली. अरे यहूदा इस्करियोतने धरून दिला, पण त्याला धरून देण्याचा प्लॅन तर विश्वासणारेच लोकांनी केला ना, परमेश्वराला मानणारेच लोकांनी केला ना. सत्यामध्ये समर्पित झाले, परंतु सत्यामध्ये जे टिकले नाही, जगामध्ये परिवर्तित झाले, खऱ्या परमेश्वराची ओळख सोडून जगातल्या गोष्टीमध्ये जे रमले आणि देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा सत्य प्रकट केलं त्यावेळेस त्याची निंदा झाली, त्यावेळेस त्याला त्रास झाला, त्यावेळेस त्याला धरण्यात आलं. आता परमेश्वराच्या विषयी एक भविष्यवाणी होती, तो भाग वेगळा, परंतु आजही तेच आहे. जर एखाद्या शहरामध्ये, एखाद्या जिल्ह्यामध्ये, एखाद्या तालुक्यामध्ये जर एखादा सेवक मनापासून, आत्म्यातून, खरेपणातून, निस्वार्थी सत्य सुवार्ता सांगत असली ना, बघा बाकीचे कसे कुत्र्यासारखे त्याला लगेच धरायला टपवते. आणि जे डुप्लिकेट करणारे किती जरी असले का त्याला सपोर्ट देते नाही. ही एक वास्तविकता आहे, ही एक रियालिटी आहे. ही देखील आम्हाला समजली पाहिजे. मग याचा अर्थ असा नाही की नीतिमत्व करतो त्यांचा छळ झाला आहे आणि आता स्वर्गाचं राज्य त्यांचे. मग आम्ही कुठं जायचं? एवढे दिवस बोंबलत होते तुम्ही आणि मी जे सत्याने वागतो, खरेपणाने वागतो, आत्म्याने वागतो, वचनाप्रमाणे वागतो किंवा वागण्याचा प्रयत्न करतो किंवा होता येईल तेवढा पाप कमी करतो, मग आम्ही जायचं कुठं? या लोकांनी जर अशा प्रकारच्या डुप्लिकेट लोकांनी जर स्वर्गाचं राज्य त्यांचं त्यांनी करून घेतलं आणि त्याच्यात जर म्हटलं आम्हीच, तर मग आम्ही जायचं कुठं? माझ्यामुळं जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील, आज परमेश्वरच्या नावामुळं आमची निंदा आणि छळ होते का? तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट आणि लबाडीने बोलते, सर्व प्रकारचं वाईट आणि लबाड बोलतात. जे रिअल सेवक असतो ना, रिअल जे रिअल कुटुंब असतं ना, रिअल कुटुंब, रिअल सेवक, रिअल मंडळी, रिअल लोक, रिअल म्हणजे एकदम सत्य, या लोकांवर कुरघुडीच केल्या जाते असं देवाचं वचन आहे. आणि वास्तविकरित्या ते पण आहे, कारण आम्ही त्यांना सत्य सांगितले त्यांना पचत नाही, खपत नाही, त्यांचं परिवर्तन करण्याची त्यांची इच्छा नसती. आम्ही सत्यवचन सांगितलं म्हणजे 2-4 कानफडीत वाढण्यासारख्या होतात. ही एक रियालिटी आहे. सत्य सांगा एखाद्याला, कानफडीत वाढण्यासारखी होती. मग त्याच्या कानफडीत वाढल्यानंतर त्याला त्रास होतोच. मग तो काय करतो? लबाडीने बोलणं, सर्व प्रकारचं वाईट बोलणं,
आमच्या विरोधात काहीतरी कठोर कारस्थान रचणं, ह्या गोष्टी घडतात, तेव्हा तुम्ही धन्य. ह्या गोष्टी ज्यावेळेस आमच्याविषयी होतील ना, त्यावेळेस पवित्र शास्त्र सांगतं, देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो की तेव्हा तुम्ही धन्य. मग अशा टायमिंगला काय करा? लोक आमच्यासाठी लबाडीने बोलायला लागले, लोक आमच्या विरोधात वागायला लागले, लोकांनी सर्व प्रकारचं एक वाईट बोलायला लागले, लोकांनी आमची निंदा करायला सुरुवात केली ना, मग आम्ही आनंद करायचा, प्रभू मध्ये आनंद करायचा. लोकांना काय म्हणायचं ते म्हणू द्या. साधं एक गोष्ट आहे, साधं मराठी भाषेत सांगू इच्छितो, कुत्रे भुकवतात भुकू द्यायचे, सरळ सरळ. ज्यावेळेस एखादा प्राणी येतो ना, एक सिंह, अनेक कुत्री येतात, तर लांबूनच भू 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 भुकत, बाकी काहीच नाही करू शकत. सिंह सिंह आहे. तसे देवाचे रिअल लोक जे आहेत ना, सिंह आहेत. आणि म्हणून आनंद करा, दुःख नाही मानायचं. आपली निंदा झाली म्हणून दुःख नाही मानायचं, लोक आपल्याशी लबाडीने बोलतात म्हणून दुःख नाही मानायचं, की लोक आमच्याविषयी वाईट बोलतात म्हणून. हा दुःख केव्हा होईल? आम्ही स्वतःची जशी चूक करू ना. दुःख केव्हा वाटेल माहिती का? जेव्हा ओरिजिनल आम्ही चूक करू, अपराध करू, दंड करू, आज्ञाभंग करू, पाप करू, किंवा देवाला न आवडणाऱ्या गोष्टी करू, आणि ज्यावेळेस लोक असे बोलतात ना, त्यावेळेस दुःख वाटत. पण जो ओरिजिनल सेवक आहे ना, तो म्हणतो ओके, प्रेज द लॉर्ड, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू. त्यांना समजत नाही काही, पण काही काही इतके रगील कोंडके आहेत ना नामधारी, ते म्हणतात नाही, निंदा करू दे, आपल्याला काय फरक नाही पडत, आपण खंबीर आहेत, बोलू दे, लोकांना काय बोलायचं त्यावर ओरिजिनल बोलत आहेत. नुसतं एवढं बोलून तुम्ही तुमचं पाप लपवू शकत नाहीत. अंतकरण साक्षी देतं प्रत्येकाला. मी काय करतो, माझं अंतकरण साक्षी देतं. लोक जे मराठीत म्हणतात ना, तोंडाने नाही रेटलं तर कशाने तरी लोटायचं, रेटायचं, ही अशी गंमत आहे. तिथं जमणार नाही. न्यायाचा दिवस होईल ना, आम्ही पाहिलं की परमेश्वराचं भय धरणारे दोघं बातचीत केली, आणि परमेश्वराने ती त्या नोंद वहीमध्ये, स्मरण वहीमध्ये लिहून ठेवलं. आमची निंदा का घडली, काय कारणाने घडली, आमची ओरिजिनल चूक होती का, आमचा अपराध होता का, आमचं पाप होतं का, आमचा आज्ञा भंग होता का, आम्ही तिथं खोटं बोललो का, आम्ही लाभासाठी काही केलं का, आम्ही जगिक मोहात पडलो का. आणि मग त्यामुळं लोक निंदा करतात की आम्ही जाणून बुजून पडलो, की आम्ही ओरिजिनल असताना त्यांनी केली. हे सगळं रेकॉर्ड तिथे. आमच्या म्हणण्यावर काही नाही. आता प्रत्येक जण प्रत्येकाची बाजू सेफ करतो, भलं काही होऊ तिकडं. मग प्रत्येक आई आपल्याच लेकराला बाबू बाबू करती, लोकांचे नुसते काटतेच काटते. मग आपलं त्याच्यापेक्षा मोठं काटतं का असं ना, परंतु आई काय करते, माझं बाबू, माझं बाबू, माझं बाबू. मग ठीक आहे, तुझं बाबू ना, मग शेवटच्या टायमिंगला जेव्हा फायनल जजमेंट येईल ना, मग लोकांचे ते बाबू होते ना, आपले ते काटते होते, तेव्हा समजत. झाकून ठेवण्याचा काही एक अर्थ नाही. झाकून ठेवलेला काही एक फायदा होत नाही. झाकून ठेवलेलं एक दिवस उघडकीच येतं. झाकून ठेवल्यामुळं तोटाच होतो. तात्पुरत्या स्वरूपात काही गोष्टी आपल्या फगल्या जातात, भावल्या जातात, त्या ठिकाणी काही परिस्थिती थांबवल्या जाते. परंतु याचा अर्थ असा नाही की येणाऱ्या दिवसामध्ये त्याचं बक्षीस तुम्हाला आणि मला मिळणार आहे, त्याचं वेतन तुम्हाला आणि मला मिळणार आहे, त्याचं फळ तुम्हाला आणि मला मिळणार आहे. आणि म्हणून आम्ही या समाजाला मत्ती कृष्णवर्तमान अध्याय क्रमांक 5 आणि वचन क्रमांक 11 मध्ये तो म्हणत आहे की माझ्यामुळं जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य. आम्ही काम करत राहायचं, लोकांना काय करायचं ते करू द्या. पण अनेक लोक असे का ते काम करीत नाहीत, पण लोकांना सांगतात आम्ही खूप काही काम केलं. आणि मग लोक म्हणतात आम्हाला माहिती तुम्ही कुठं किती धापले, तुम्ही किती कधी गायब केले. हे काही देवाचं काम आहे का? तुम्ही लुटारू आहात, किंवा तुम्ही भामटे आहात, किंवा तुम्ही डुप्लिकेट आहात, किंवा तुम्ही सैतानाचे आहात, किंवा तुम्ही लांडगे आहात, म्हणजे असं लोक म्हणतात ना. मग लोकांच्या समोर पडू दे ना आमचं सत्कर्म. परमेश्वरचं वचन असं सांगते, लोकांनी तुमचं सत्कर्म पाहून स्वर्गीय देवाचं गौरव करावं. आणि म्हणून आम्ही सत्कर्म करीत असताना लोकांना काय निंदा करायची ते निंदा. मग आमच्या घरात शेजारी जरी ते म्हण आहे, निंदकाचे घर असावे शेजारी, त्याच्यामुळे उन्नती होती.
त्यांना करू द्या, परंतु आमचं मन देखील तितकं साफ सुत्र पाहिजे. अनेक देवाचे सेवक सेविका आहेत, ते मनोभावे सेवा करतात. लोक त्यांचा सन्मान करू, अपमान करू, काय करायचं ते करू, ते लक्षच देत नाही. आहेत आमच्या मध्ये लाईव्ह सेशनला देखील जुळलेले आहेत. पास्टर सुभान रक्ते साहेब देखील या ठिकाणी जुळलेले आहेत. ब्रदर राजेंद्र गायकवाड देखील जुळलेले आहेत. चक्रनारायण देखील जुळलेले आहेत. आणखीन देवाचे सेवक आहेत, तुम्ही, मी, आणखीन बरेचसे आहेत. लोकांना काय करायचं ते करू द्या, परंतु आम्ही जे काही करीत आहोत ते परमेश्वर पाहत आहे, लोकही पाहत आहे. मग जर आमच्याकडून खरोखर जर चूक आणि अपराध जर घडलेला आहे, खरोखर आम्ही जगातलं समाधान मिळवण्यासाठी, जर जगातला आशीर्वाद मिळवण्यासाठी, जगातल्या जीवनाला सार्थक बनवण्यासाठी, जगामधली तृप्त मिळवण्यासाठी, जगामध्ये भाग्यशाली बनण्यासाठी जर आम्ही प्रभूचं नाव घेऊन डुप्लिकेट काम करीत असेल तर लोक आमची निंदा करणार. मग त्या निंदेमुळे स्वर्गाच्या राज्यात आनंद होणार नाही. त्या निंदेमुळे आम्हाला धन्यता मिळणार नाही. त्या निंदेमुळे आम्हाला स्वर्गाच्या राज्यातही जागा मिळणार नाही. चांगलं केलं, ओरिजिनल केलं, सत्य पद्धतीने केलं, मनापासून केलं, अंतकरणापासून केलं, काही प्रकारची आफड थपड नाही केली, तरी लोकांनी निंदा आणि नालाशी सुरू केली, मग मात्र तुम्ही धन्य आहात. मग परमेश्वरचं वचन म्हणतं का मग तुम्ही आनंद करा, आनंद करा. पौल साहेब म्हणतात प्रभू मध्ये आनंद करा, उल्हास करा. या ठिकाणी 12व्या क्रमांकाच्या वचनामध्ये लिहिलंय, आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचं प्रतिफळ मोठं आहे, स्वर्गात तुमचं समाधान मोठं आहे, स्वर्गात तुमचा आशीर्वाद मोठा आहे, स्वर्गात तुमची सार्थकता होईल, स्वर्गात तुम्ही तृप्त व्हाल, स्वर्गात तुम्ही लक्की आणि आशीर्वादित आणि भाग्यशाली व्हाल. मग इथं कशाला काय प्रयत्न करता? जगा ना जसं असेल तसं. काय प्रॉब्लेम काय? कपडा आहे, रोटी आहे, मकान आहे, कपडा आहे, बीबी आहे, छोकरी आहे, छोकरा आहे, घर आहे, दार आहे, छोटीशी मंडळी आहे, थोडीशी इज्जत आहे, अजून काय पाहिजे? मोठं प्रतिफळ मिळण्याची लोक जगामध्ये खटाटोप करतात, मोठं समाधानी बनण्याची लोक जगामध्ये खटापट करतात, मोठा आशीर्वाद मिळण्यासाठी जगामध्ये धावपळ चालू आहे, मोठं होण्यासाठी जगातलं मोठं पण, जगातलं मोठं पण किती दिवस राहणार आहे? आमच्या पूर्वी लय लोक मोठमोठे होऊन गेली, नामोनिशान मिटले, राहतात लोकांच्या थोड्या आठवणीत गायब होतात परत. पण एकच नाव होऊन गेलं, प्रभू येशू ख्रिस्त. जे होतं, जे आहे आणि जे येणार आहे, त्या नावामध्ये मात्र खोट नाही. कारण त्यांनी जगामध्ये कुठलंच मोठं प्रतिफळ मिळावं म्हणून कोणतंच काम केलं नाही. मग त्याने कुठलं काम केलं नाही तर त्याचे आम्ही पुत्र आणि कन्या आहोत, त्याचे लेकरं बनण्याचा अधिकार मिळाला आहे. मग आम्ही जगातल्याच गोष्टी का शोधतो? जगातल्या गोष्टी शोधून तुमचं समाधान होईल का? जगातल्या गोष्टीत वेळ घालून तुम्ही आशीर्वादित व्हाल का? कदाचित जगातल्या दृष्टिकोनातून जगातले समाधानी, जगातले आशीर्वाद, जगातल्या तृप्तता तुमची होईल, परंतु त्यामुळे जर परमेश्वराच्या विरोधात आम्ही काम करून या गोष्टी मिळवल्या तर स्वर्गाच्या राज्याचं जे मोठं प्रतिफळ आहे, स्वर्गाच्या राज्याचा जो मोठा बहुमान आहे, स्वर्गाच्या राज्याचं जे बक्षीस आहे, स्वर्गात मिळणार जे समाधानी आशीर्वाद आहे, ते मात्र आम्हाला मिळणार नाही. ते देखील मिळवण्याचा आम्ही प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की पहिल्या प्रथम स्वर्गीय राज्य मिळवण्यास झटा, म्हणजे जगातल्या गोष्टी तुम्हाला मिळतील. याचा अर्थ असा नाही की जगातल्या कुठल्या प्रकारचे आशीर्वाद आम्हाला नको आहेत म्हणून. ज्यांना स्वीकारायचे आहेत ते स्वीकारतात, जे ज्या कंडिशन मध्ये आहे तसं आहे. ज्यांना जसं जसं पाचर नाही तसं तसं परमेश्वर त्यांना पुरवतो, ठेवतो, राहतो, खातो, उठतो, बसतात, सेवा करतात, जीवन जगतात, काही समाधानी जगतात. माझ्यासारखं आहे, मला काही नसलं तरी मी समाधानी असतो, काही मला जळता जळणार नाही तरी ते समाधानी नाहीत. आता त्याला मी काय करू? काही आशीर्वाद इतका रिअल चिले ना का त्या आशीर्वाद 60 व्हायला जागा नाही. बाहेरच्या बँकेच्या अकाउंट मध्ये खाते येतं आणि इकडे भाकरीला महाग येतं. अशी पण परिस्थिती. आमच्याकडे एवढा मोठा आशीर्वाद नाही, पण 3 टाइम मस्त पैकी परमेश्वर देतो, सुरक्षित ठेवतो, उत्तम आरोग्य, सगळ्या गोष्टी, काम धंदे, सगळ्या गोष्टी, देवाचं गौरव आहे, रिअल टॉक करतो, रिअल सत्य बोलतो. कुणी ऐकू न ऐकू आपल्याला काही घेणं देणं नाही. याच्यात मला आशीर्वाद आहे.
हा याला मी आशीर्वाद समजतो, याला मी समाधान समजतो, याला माझ्या जीवनाची सार्थकता समजतो, याच्यातच मी तृप्त आहे, याच्यातच मी लक्की, याच्यातच मी भाग्यशाली, याच्यातच मी धन्य आहे. आणि हे करीत असताना अनेक लोक माझी निंदा नालायकी करतात. मी धन्य समजतो, मी आनंद करतो, उल्हास करतो, कारण मला पक्क माहिती आहे की स्वर्गामध्ये माझं प्रतिफळ मोठं आहे. मला छोटी गोष्ट नको, या इथल्या छोट्या छोट्या गोष्टी, या छोट्या छोट्या गोष्टी तर मला मिळालेल्याच आहेत, तुम्हालाही मिळालेलेच आहेत. सगळ्यात मोठं प्रतिफळ स्वर्गामधलं. मेल्यानंतर लोक म्हणतात प्रार्थना करा पाळक साहेब, याला डायरेक्ट स्वर्गात घेऊन गेलं पाहिजे डायरेक्ट. मी हमेशा म्हणत असतोय 40 पाळक 40 वेळा येऊन 40 वेळा 40 घंटे किंवा 40 पाळकांनी संगच खाली डोकून वर पाय करून जरी प्रार्थना केले ना, तरी तो माणूस स्वर्गात नाही जाणार. नाही जाणार. मी बॉन्ड पेपरवर लिहून देतो, चांगले चांगले पाळक या, चांगले चांगले सेवक या, चांगले झगे घालून या, नाही तर टायकोट घालून या, फॉर्च्युनर गाडीमध्ये या, नाही तर पाय पायी या, 40 जण या. आणि एखाद्या मनुष्याला म्हणा प्रभू याला स्वर्गात घेतन का प्रभू? आमची चिथं नेटकी गॅरंटी नाही, स्वर्गातलं प्रतिफळ आम्हालाच अजून मिळालं नाही, आम्ही चिथं नेटके समाधानी नाही, या महाभागाला पाठवायचं. जीवन जगत असताना जर ह्या गोष्टी आमच्या जवळ आहेत ना, माहिती इथं त्या सरळ सरळ लिहिलंय ना, आत्म्याने दिन ते धन्य, कारण स्वर्गाचं राज्य त्यांचं आहे. मग स्वर्गात जाणारा व्यक्ती आत्म्यानेच दिन पाहिजे ना. किंवा आत्म्याने फार उघडीत हे कस काय स्वर्गाच्या राज्यात जाईल किती प्रार्थना केली तर. जे शोक करतात, ज्यांनी शोकच नाही केला, जे सौम्य यांच्या सौम्यपणाच नाही, जे नीतिमत्व सारखे भुकेले ताणलेले होते, यांच्या जीवनात कधी यांनी नीतिमत्व सत्य आचरलं नाही, हे जातील का स्वर्गात? जे दयाळू ते धन्य. अहो यांनी कधी कुणावर दयाच केली नाही, हे फक्त दुसऱ्यांची घेतली. जे अंतकरणाची शुद्ध, यांचं अंतकरणाचं फार भंगाराचं दुकान, हे काही देवाला पाहणार आहेत, हे काही स्वर्गाचं राज्य पाहणार, हे काही स्वर्गाच्या राज्यात जाणार आहेत. जे शांती करण्याचे धन्य, इथं तर शांती नव्हतीच, दुसऱ्याला शांतीमध्ये सेवा नाही करू दिली, स्वतःही नाही केली, स्वतःही नाही जाणार, दुसऱ्यालाही जाऊ देणार. नीतिमत्व करता ज्यांचा छळ झाला, असं कोण आहे का कोळशाचा धंदा करणारा नीतिमत्व करता छळ? ते धन्य, कारण स्वर्गाचं राज्य त्यांचं आहे. मग आता स्वर्गाच्या राज्यात कोण जाईल? स्वर्गाच्या राज्यात कोण जाईल? कोण स्वर्गाच्या राज्यातलं प्रतिफळ मिळविल? कोण स्वर्गाच्या राज्यामधलं समाधान मिळविल? कोण स्वर्गाच्या राज्यात आशीर्वादित होईल? कुणाचं जीवन स्वर्गात गेल्यानंतर सार्थक बनेल? कोण तृप्त बनेल? कोण तो लक्की, कोण तो भाग्यशाली की ज्याला स्वर्गाच्या राज्याचा बहुमान मिळेल? या सगळ्या गोष्टी आम्हाला पाहिजे. आम्ही फक्त माहितीच्या टायमाला म्हणतो आजच सुख लोकात असेल. देव म्हटला, प्रभू म्हटला चोराला. हे सार्वजनिक सांत्वन देणारे शब्द आहेत. सांत्वन, सांत्वनाच्या पलीकडे काहीच नाही. समोरच्याला सांगायचं रडू नका, शोक करू नका, हताश होऊ नका. हा भाऊ किंवा ही बहीण किंवा ही आई किंवा हा वडील किंवा हा याजक किंवा हे सेवक आजच स्वर्गाच्या राज्यात आहे. त्यांनी खूप सेवा केली प्रभूची. परमेश्वरांनी पाहिलं ना आम्ही काय सेवा केली, आम्ही कशी केली. मग आमच्या प्रार्थनेवर किंवा आमच्या म्हणण्यावर किंवा आमच्या आमीनवर याला स्वर्गाच्या राज्याचं प्रतिफळ मिळणं असं शक्यच नाहीये. फक्त ही प्रोसेस म्हणून म्हणावं लागतं मला. आता मी डायरेक्ट बातचीत करतो, देवाचा आत्मा स्पष्ट सांगतो, बोल तू ये. मी देखील याजक आहे, मी देखील अशा बऱ्याचशा कार्यक्रमाला गेलो, मी स्वतः सुद्धा म्हटलेलो आहे काळजी करू नका, प्रभू तिसऱ्या दिवशी उठला हे पण उठन, प्रभू 40व्या दिवशी स्वर्गात गेला हे पण जाईल. म्हणावं लागतं ते, पण हे सत्य नाही. हे म्हणा नाही तर नका म्हणू. ह्या मनुष्याच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी जर असल्या तरच स्वर्गाचं राज्य त्यांचं आहे. आता मी सांगतो म्हणजे माझ्या जीवनात जर ह्या गोष्टी नसल्या तर मी काय एवढं सांगून काय फायदा माझा? पण तुम्ही ऐकून तुमच्या जीवनात जर ह्या गोष्टी नसल्या तुमचा तरी काय फायदा आहे ऐकूनही? पण तर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जिवंत असतानाच ह्या गोष्टी जोपर्यंत नाहीत तोपर्यंत समाधान नाही, आशीर्वाद नाही, सार्थकता नाही, तृप्तता नाही, लकी नाही, भाग्यशालीपणाही पण नाही आमच्या जीवनात. मग हे केवळ नामधारीपणा झाला, हे केवळ मनाची समाधान झालं, हे केवळ लोकांमध्ये एक चांगल्या प्रकारचं स्टेटस. कारण आम्ही कुणी नसताना आम्हाला पाळक साहेब म्हणतात ना, पाळक साहेब. त्याच्यामुळे अनेक लोकांना बरं वाटतं, आला माझी काही लायकी नाही, पात्रता नाही, शिकलेलो नाही, काही नाही, मोठा कोण अधिकारी नाही, पाळक साहेब. लोक आदरणी करतात, प्रेज द लॉर्ड पाळक साहेब, प्रेज द लॉर्ड, कसे आहात, हॅलो, या या या, बसा बसा बसा. खुर्चीत येते, पाणी, चहा, नाश्ता, पुढे बसते लीन नम्र होऊन त्यांच्या समस्या, चिंता, काळजा, टेन्शन, ताण, दबाव सांगतात.
त्यांना वाटतं प्रभूचा आमचा लय जवळचा संपर्क, आम्ही प्रभूशी लय क्लोज, आम्ही प्रभूच्या मांडीवरच बसलो, प्रभूच्या याच्यावर खांद्यावरच बसून हिंडतो. ते म्हणतात पालक साहेब आमच्यासाठी प्रार्थना करा, तुमची प्रार्थना 100% प्रभू ऐकल. एवढा मोठा बहुमान म्हणलं फुगला ना पालक साहेब. वरून चहा पोहे नाश्ता, वरून दानपात्र, वरून या सन्मान आदर. अरे त्याच्यामध्ये हे गुण पण पाहिजेत. तेव्हा कुठंतरी स्वर्गाच्या राज्यातलं मोठं प्रतिफळ आम्हाला मिळेल. आम्ही आमच्या स्वर्गातील बाप्पा कायम प्रार्थना म्हणतो दररोज नित्य नियमानी तोंडपाठ झालेली. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. स्वर्गात परमेश्वरची इच्छा पाळतात देवदूत, आम्ही किती पाळितो, मग प्रार्थना म्हणता तरी कशाला. सत्य आहे का स्वर्गाच्या राज्याचं काही रहस्य माहिती? स्वर्गाच्या राज्यामध्ये काय काय माहिती का? स्वर्गाच्या राज्यामध्ये समाधान आहे, स्वर्गाच्या राज्य आशीर्वादित आहे, स्वर्गाच्या राज्यामधलं जीवन एकदम सार्थक आणि तृप्त आहे. स्वर्गाच्या राज्यामध्ये लक्की निवडलेले लोक जातात, भाग्यशालीच लोक जातात, ज्यांना धन्यता मिळाली तेच जातात, कुणी नाही जात. म्हणून तर डोंगरावरल्या प्रवचनामध्ये परमेश्वरने सारांश दिला, जे आत्म्याने देईन ते धन्य, कारण स्वर्गाचं राज्य त्यांचं आहे. अहो स्वर्गाचं राज्यच आमचं म्हटल्यानंतर इथं स्वर्गाचं राज्य उतरू दे ना थोडस. मग आम्ही जर आत्म्याने दिन आहोत तर स्वर्गाचं राज्य त्यांचंच आहे, म्हणजे आमचंच आहे ना. मग आम्ही आता तर भूतलावर येत, आता तर काय आम्ही स्वर्गात नाही. मग आम्हाला अधिकार आहे ना. परमेश्वर म्हणतो ना त्या प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवलेल्या प्रार्थनेमध्ये, तुझं राज्य आम्हामध्ये येवो असं म्हणा. आम्ही म्हणतो मग देवाचं राज्य आमच्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये, हृदयामध्ये, चर्चमध्ये, मंदिरामध्ये, घरामध्ये, आमच्या सभोवताच्या वातावरणामध्ये येतंय का, आलंय का, दिसतंय का? स्वर्गाचं राज्य म्हणजे काय आहे? स्वर्गाच्या राज्यामध्ये सगळ्या प्रकारचं चांगुलपण आहे. स्वर्गाच्या राज्यामध्ये आनंद आहे, हर्ष आहे, उल्हास आहे, सुख आहे, शांती आहे, कष्ट नाही, दुःख नाही, पीडा नाही, समस्या नाही, टेन्शन नाही, ताण नाही, दबाव नाही, भांडण नाही, तंटा नाही, हेवा नाही, देवा नाही, कलह नाही, वाद नाही, व्यसन नाही, वासना नाही, मीपणा नाही, अहमपणा नाही, गर्व नाही, अभिमान नाही, पेरत फुशरकी नाही, लबाडकी नाही. स्वर्गाच्या राज्यामध्ये सगळ्या ओके चांगल्या गोष्टी ना. मग थोड्याफार घ्या ना आमच्या जीवनात, इथं जीवन जगतानी घ्या थोडीशी आशीर्वाद. का नुसतं पैसा, बंगला, गाडी, दान पात्र, दशमोश, देणगी, अर्पण, तेलाच्या बाटल्या, पाण्याच्या बाटल्या, रुमालाचे तुकडे, माळी तुकडे, काय काय एवढंच घेतात काय? याच्यातच समाधानी आहात का? कशात समाधान, कशात आहे? लोकांना हेच समजलं नाही की समाधान कशात आहे. एक उदाहरण सांगू इच्छितो. नव्या करारामध्ये दोन्ही बहिणी होत्या, मार्था आणि मरिया. तर जी मार्था होती ती विश्वासू होती आणि मरिया जी होती ती पण विश्वासू होती. दोन्ही विश्वासू होत्या, बहिणीच होत्या. दोन्ही प्रभूवर प्रेम करत होत्या, सारखंच प्रेम करायच्या. आणि मग असं घडलं की एकीच जे उठणं बसणं, सोच विचार कल्पना प्रेम करण्याच्या अशा होत्या की बाह्य स्वरूपाच्या होत्या, आणि जी दुसरी होती तिच्या अंतःकरणातून होत्या. म्हणून एक दिवस प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या घरी जेवणासाठी भोजनासाठी आला. त्या टायमिंगला आल्यानंतर एक जी बसली परमेश्वरच्या चरणाजवळ, मरिया नावाची, आणि मार्था आपल्या किचन रूम मध्ये मस्त पैकी वेगवेगळे आयटम करत होती. त्या टायमिंगला जर कधी युट्यूब चॅनल असतं ना भाऊ, तिने जर का सबस्क्राईब केला असतं युट्यूब चॅनल, खवय्या कशात काय बनवितेत, हे कसं बनवितेत, हे कसं बनवितेत, नळ्या कशा बनवित्यात, भेजा कसा बनवितेत, बिर्याणी कशी बनवितेत, पाया आमके, हे जर प्रकार जर असतं ना कधी त्या मरियाच्या टायमाला, त्या मार्थाच्या टायमाला, मी तर म्हणतोय प्रभूजीला आहे ना 40 दिवस तर काय अन्नच भेटलं नसतं गाड्यावर. ती नुसती बनवितच राहिली असती. तसंच झालंय. मरिया येऊन परमेश्वरच्या चरणाजवळ बसली आणि देवाचं यहोवा परमेश्वराची वाणी, परमेश्वरचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या मुखातून ती ऐकायला सुरुवात केली आणि तिने जीवन निवडलं. जीवनाचा संदेश ती ऐकू लागली, आत्मिकता ती ऐकू लागली, त्याच्यामध्ये तिला समाधान मिळालं, त्याच्यामध्ये ती आशीर्वादी झाली, त्याच्यामध्ये तिच्या जीवनाला तिने सार्थक ठरवलं, तिच्यामध्ये ती तृप्त झाली, तिच्यामध्ये ती लक्की ठरली, तिच्यामध्ये ती भाग्यशाली झाली, तिच्यामध्ये तिला तर धन्यता वाटली. आलीच ती दुसरी किचन मधून चाकू घेऊन हातात, मोठा सुरा आसन,
हा अशी सुरा घेऊन आल्या असेल, काहीतरी कापित असेल, कोथिंबीर वगैरे. प्रभूजी त्या माझ्या बहिणीला सांगा ना, त्या मरियाला पहा ना, सगळ्या कामाचा धबाडका माझ्यावर सोडून दिलाय आणि इकडं तुमच्या चरणाजवळ येऊन बसली, तुमच्या जवळ गप्पा मारीत बसली, टापा मारीत बसली. मी इथं साऱ्या सकाळच्या पाठ पासून उठलेत, तुम्ही घरी येणार आहेत असं समजलं, तुम्ही प्रीती भोजन करणार आहेत, तुम्ही भोजनाचा स्वाद घेणार आहोत म्हणून तुम्हाला आवडणाऱ्या आणि माझ्या काही आवडीचे काही प्रसंग बरेच मी प्रकार बनवतेत, अजून बनवायचे राहिलेत. ही खुशाल येऊन तुमच्या जवळ बसली, सांगा ना तिला मला मदत करायला लागायला. प्रभू येशू ख्रिस्ताने उगाच तिच्याकडे पाहिलं असं, वाव आताच्या पालकांना जर बनवलं असं तर वाव हे बनवलंय छान, मला पण आवडतं, आमच्या घरच्यालाही आवडतं, माझ्या आजालाही आवडतं, जा घेऊन पिशवीभर. प्रभू म्हटला, मारते मारते तू कमून व्यर्थ दगदग करती, तकतक करती, टेन्शन घेती, ताण घेती, दबाव घेती, कशाला जैविक गोष्टीमध्ये जास्त हड्या करून घेती, अटॅक येऊस्तवर. कशाला तू चिडचिड करती, कशाला तुझ्या बहिणीवर रागवती, कशाला तुझ्या बहिणीचा द्वेष करती, कशाला तुझ्या बहिणीला तू त्रास देती, उलट तू येऊन त्रास देती. अरे देवाच्या वचनामध्ये जे समाधान आहे, दैवी शब्दामध्ये जे आशीर्वाद आहे, देवाच्या सानिध्यात बसण्यामध्ये जी सार्थकता आहे, परमेश्वराचं वचन ऐकण्यामध्ये जी तृप्तता आहे आणि परमेश्वराच्या प्रत्येक वचनामध्ये अंतःकरणामधून पवित्र आत्म्यामध्ये परिवर्तित होणारी जे लक्की आणि भाग्यशाली धन्यता आहे ना, ती घेतली. तो म्हटला की मरियेने चांगला वाटा निवडलाय. धन्यवाद प्रभू, मरियेने चांगला वाटा निवडलाय, मरियेने मोठं प्रतिफळ निवडलंय. ही बसली किचन मध्येच, तसं किचन मध्ये बसणारे बरेचसे आहेत. पाळक साहेब आले नाही तुम पुढं, त्यांना म्हणायचं आम्हाला देवाचं वचन सांगवा, ते नंतर आम्ही नंतर बघू. हा तुम्हाला वेळ असला तर थांबा, पण आम्हाला पहिलं देवाचं रिअल सांगा, सत्य सांगा, बाकीचं काही नाही. आल्यानंतर चहा द्या, पाणी द्या, नाश्ता द्या, काय द्यायचं ते द्या, नाही तर मग अगोदरच तयारी करून बसा, डायरेक्ट बसा. पाळक साहेबाला जाऊच नाही द्यायचं. पाळक साहेब जायला लागले का आपण म्हणजे नाही थांबा, आमच्यासाठी वेळ दिलेला आहे, दैवी सत्य आम्हाला समजलंच पाहिजे. मग त्या पाळक साहेबांनी आमच्याच घरात येऊन आमचेच जरी कान वाजवले वाचण्याच्या माध्यमातून तरी प्रेज द लॉर्ड म्हणा, धन्यवाद म्हणा, कारण त्यात समाधान आहे, त्यात आशीर्वाद आहे. आजकाल आमच्या पाळक साहेबांनी जर सत्य सांगितलं तर लय लोकांना ते खटकत, ते परत बोलवितही नाहीत, पाळक साहेबांना परत येतही नाहीत, चेस मधूनही गायब होतात. काही काही आहेत बरेचसे येतो, त्यांना सत्य नको आहे, त्यांना मोठं प्रतिफळ नको आहे, त्यांना जगातलं प्रतिफळ पाहिजे, त्यांना जगातलं समाधान पाहिजे, त्यांना जगातला आशीर्वाद पाहिजे, त्यांना जगातली सार्थकता पाहिजे, त्यांना जगातली तृप्तता पाहिजे, त्यांना जगातलं लक्की बनायचे, त्यांना जगातलं भाग्यशाली बनायचे, त्यांना जगातली धन्यता पाहिजे, त्यांना जगातलं सुख वैभव पाहिजे, त्यांना जगातली खेळी खुशाली पाहिजे, त्यांना जगातल्या सर्व प्रकारच्या सौंदर्यवान दिसणाऱ्या शरीराला तृप्त करणाऱ्या, भले या शरीरातून पाप का होईना, भले या शरीरातून जीवन जगत असताना जगातल्या गोष्टी मिळवता मिळवता स्वर्गाचं राज्य आमच्यापासून का होकाना, त्यांना काही घेणं देणं नाही. पण तो माझ्या प्रिय भावांनो बहिणी नाही वाटत, देवाचं मूल बनण्याचा अधिकार ज्याला मिळालेला आहे तो मात्र असं काही वागणार नाही. याचा अर्थ असा नाही की देवाचं मूल बनलं म्हणल्यावर जगातलं काहीच नाही द्यायचं त्याला, परमेश्वर देईल ते, तुम्ही नका काळजी करू. काळजी कोण करतं? ज्यांचा वाली परमेश्वर नाही. आमचा वाली जर परमेश्वर आहे तर परमेश्वर आम्हाला देईल. जसं आमच्या लेकरांसाठी आम्हाला का बरं कष्ट करावं लागत, आम्हाला कामाला जावं लागत, आम्हाला रात्रंदिवस हे करावं लागत, आम्हाला स्वतःचं सुख त्यागावं लागत, आम्हाला स्वतःचा स्वार्थ सोडावा लागतो, आम्हाला स्वतःचे हौशी मुंशी बाजूला टाकावं लागतात आणि आमच्या लेकरांसाठी उत्तमातलं उत्तम आम्ही जमा करतो. ती आम्हाला काळजी आहे ना, आमच्या लेकरांना थोडी. मग आमचा बाप तो स्वर्गीय आहे, त्याचे आम्ही लेकर आहोत, मग त्याला काळजी पडू दे ना. तुम्ही काय काळजी घेता? अनेक लोक स्वतःच काळजी करतात, टेन्शन घेतात, समाधान मिळवण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही परमेश्वराकडून कधी प्राप्त केलंय का? परमेश्वरापासून मिळालेल्या समाधानाचा तुम्हाला अनुभव आलाय का? माझ्या प्रिय, मला आलेला आहे, म्हणून मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो, मला काही नसताना देवाचं वचन मला समाधान पुरवतं. तो म्हणतो बस तुझ्या अशक्तपणात तू सशक्त आहेस ना, आमीन, बाकीचं बघूच. तुझ्या गरिबीमध्ये तू जर सक्षम आहेस ना, आमेन म्हण. काय श्रीमंत बनण्याला हे नको करून येतं. देवाचं वचन मला पुढे लगेच सांगत, श्रीमंतांना स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही. मी म्हणतो प्रभू जाऊ दे, हाय तेच बरं आहे ना, तू फक्त मला लय भिकारी नको बनवून, लय श्रीमंत नको बघू, मिडल क्लासचं बनवून टाक बाबा. ही वास्तविकता, याच्यामध्ये समाधान, याच्यामध्ये आशीर्वाद, याच्यामध्ये सार्थकता, याच्यामध्ये तृप्तता, याच्यामध्ये लक्कीपणा,
याच्यामध्ये भाग्यशालीपणा. आणि म्हणून डोंगरावरलं प्रवचन म्हणजे नुसतं ते 12 जे पॉइंट दिलेले आहेत ते असेच दिलेले नाहीत. ते जवळजवळ परमेश्वराने त्याच्या शिकवणीचं सर्व सार त्यामध्ये लिहिलेलं आहे. स्वर्गाच्या राज्यापर्यंतचे आशीर्वाद त्याच्यामध्ये लिहिलेले आहेत. देवाचं लेकरू बनण्याचा अधिकार त्याच्यामध्ये लिहिला आहे. सगळे धन्य उद्गार आहेत ते. धन्य कुणालाही म्हणत नाहीत लोक. आपण म्हणतो धन्य झालो बा माझं जीवन. धन्य झालं म्हणजे काय की माझ्या जीवनात असणाऱ्या सर्व इच्छा, आकांक्षा, प्लॅन, बेत, मला हवे असणारे सुख, समाधान सगळं काही मला मिळालेलं आहे. आता मी तृप्त झालोय. आता माझं जीवन धन्य झालं. तेव्हा म्हणते आमच्याकडे काही नसताना आम्ही म्हटलं पाहिजे प्रभू मी धन्य आहे कारण मी तुझा स्वीकार केलेला आहे. प्रभू माझं जीवन धन्य झालं कारण मी विधर्मी नाही. प्रभू माझ्या जीवनाला धन्यता मिळाली कारण मी तुझ्या वचनाप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करतो. प्रभू माझं जीवन धन्य झालं कारण मी आत्म्याच्या प्रेरणेने चालत आहे. प्रभू माझं जीवन धन्य झालं कारण माझ्यावर संकट आले, बंधन आले, जोखडं आले, आजार आल्या, विकार आला, टेन्शन आलं, ताण आला, दबाव आला, सैतानाचे डॉपेच आले, नामधारी बंधूंचे संकट आले. मला शोक सागरात गेलो, मी दुःख सागरात गेलो, मी तोट्यामध्ये गेलो, मी नुकसानामध्ये गेलो, मी खड्ड्यात पडलो, मी रडत बसलो, मी प्रभू तरी ठाम राहिलो. मग प्रभू म्हणेन मी तुझं सांत्वन करतो. बास बास झाले तुझे रडायचे दिवस, बास झाले तुझे हताश करण्याचे दिवस, बास झाले तुझं शोक करण्याचे दिवस, बास झाले तुझे छाती पिटण्याचे दिवस. कारण तू माझं लेकरू आहेस आणि आता ही माझी जबाबदारी आहे की तू माझ्यासाठी ह्या सर्व गोष्टी सहन केल्यास. तू मला स्वीकारण्यासाठी दीन झालास, तू मला स्वीकारण्यासाठी सौम्य झालास, तू मला स्वीकारण्यासाठी नीतिमत्वाचा भुकेला झालास. तुला सत्य आवडतं, तुला आज्ञा आवडतात, तुला विधी आवडतात, तुला रिअल टॉक आवडतं, तुला वचनाप्रमाणे आचरण करायला आवडतं, तुला परमेश्वराच्या पवित्र आत्म्याने दिलेल्या मार्गदर्शनानुसार चालायला आवडतं. म्हणून तू तृप्त होशील. तू दया करतोस. तुझ्यावर कोणी दया नाही करीत तरी तू दुसऱ्यावर दया करतोस. तू धन्य आहेस. तुझं अंतःकरण शुद्ध आहे. तुझ्या अंतःकरणात मळ नाही. फडा 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 बोलून दाखवतो पण अंतःकरणात नाही मळ. त्याला म्हणतात ना हो तुला फडा फडा बोलतो माणूस पण अंतःकरणात तुला छान अजिबात मळ नाही. तर तू फक्त बोल नाही ना, तू डायरेक्ट बोलतो भाऊ सत्य. ते जे वरी लागून येतं, कशाला लागून येतं, तुटून येतं, फुटू तो माणूस विचारच नाही करीत पण अंतःकरणाचं एकदम चांगला. हे असं जीवन पाहिजे. असं अंतःकरणात एकदा आपण ठेवायचं, तोंडाने एक बोलायचं, कानाने एक दुसरंच काही करायचं, ऍक्शन तिसरीच करायची, वागायचं चौथंच आणि प्रतिफळ 5वंच नरकात. मग तसं नाही. जे आहे ते ह्या गोष्टी जर केल्या तर तुम्हाला आणि मला समाधान इथंही मिळेल आणि आशीर्वाद, भाग्यशालीता, धन्यता, तृप्तता, सार्थकता, लक्कीपणा इथेही मिळेल आणि तिथं 100% मिळेल. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, देवाच्या अभिषिक्त सेवक सेविकांनो, या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला 12व्या क्रमांकाच्या वचनामध्ये सांगत आहे आनंद करा, उल्हास करा कारण स्वर्गात तुमचं प्रतिफळ मोठं आहे. स्वर्गामध्ये आमचं प्रतिफळ आहे. खूप मोठी संपत्ती आम्ही स्वर्गामध्ये साठवून ठेवायला पाहिजे. परमेश्वराला म्हणायची एक उदाहरण सांगतो. 1,00,000 रुपये जर स्वर्गात प्रतिफळ जर मिळालं ना, प्रभू म्हणतात त्याच्यातलं ना 99,000 तिथं राहून दे, त्यातलं 1,000 मला भूतालावर वापरायला जरा थोडे दे बा. बस बस ना, इथं जादा घेऊन चोटते नाही. पुढे तू लिहित आहे, सॉरी नेटचा प्रॉब्लेम होता. कारण तुमच्या पूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचा त्यांनी तसाच छळ केला. म्हणजे याचा अर्थ 101% किंबहुना त्याच्यापेक्षा जर ज्यादा टक्केवारी असली, काय जेवढी जाईल तेवढी परमेश्वराच्या सेवा करणाऱ्या सेवकाचा छळच होणार. 100% छळ होणार. त्याची निंदाही होणार, त्याची नालायकी होणार, त्याला सगळ्या गोष्टीची गरज पण पडणार. तो सत्य वागणार पण लोक त्याच्यावर कुरघोडी करणार. तो प्रॉब्लेम मध्येच शेवटपर्यंत राहणार. आणि जो असा सेवक शेवटपर्यंत टिकतो ना, तो स्वर्गाच्या राज्याचा उत्तराधिकारी करेल. बाकीच्यांची गॅरंटी वॉरंटी नाही. आणि विशेष करून सेवकाबरोबर तर हे घडणारच आहे. म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, देवाच्या सेवक सेविकांनो, लीडर्स जे कोणी तुम्ही असाल परमेश्वरामध्ये,
निंदा आमच्या सत्कृत्यामुळे जर होत असेल तर आनंद करा, निंदा आमच्या पापामुळे जर होत असेल तर सावधान, आताच बॅक जा, आताच ते सोडून द्या आणि पुन्हा एक वार नवीकरण करून पश्चाताप करून परमेश्वराला ओळखा, आत्म्याच्या प्रेरणेने चाला, आत्म्याला सुरक्षित ठेवा, देहाच्या मर्जीप्रमाणे चालू नका, आत्म्याच्या प्रेरणेने चाला आणि आमच्या जीवनाला परमेश्वराच्या हातामध्ये समर्पित करा. येणाऱ्या दिवसामध्ये तुमचे, माझे, प्रत्येकाचे विश्वासणाऱ्याचे प्रॉब्लेम, समस्या, चिंता, काळजा, टेन्शन, ताण, दबाव, गरिबी, हरिबी, आर्थिक परिस्थिती, काय कर्जबाजारीपणा, जे काही XYZ आम्हाला त्याच्यामुळे जर आम्हाला समाधान नसेल, हे असंच राहू द्या. प्रभूला म्हणायचं मी समाधानी आहे, माझ्यावर कर्ज आहे ना, काही फरक नाही पडत, मी समाधानी आहे. टेन्शन घेऊन मारताना लोक आहेत, काही काही लोक. प्रभूला म्हणायचं हे माझ्या पापामुळे हे मला दणके बसलेत किंवा शाप आलेत किंवा हे प्रसंग आलेत, हे तू निपटव, कारण मी आता पाप सोडून दिले, मी आता तुझं लेकरू बनण्याचा अधिकार घेतलाय, आता तू माझ्या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह कर. आणि देव निश्चित कर, देवाने केलेला आहे, करीत आहे आणि इथून पुढे न्यायाच्या अगोदर जोपर्यंत तुम्हाला आणि मला संधी आहे तोपर्यंत त्याचा आम्ही स्वीकार केला तर निश्चितार्थ देव आजही आम्हाला धन्य, समाधानी, आशीर्वादित, सार्थक, तृप्त, लक्ष्याने भाग्यशाली करत. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देतो. या ठिकाणी आपल्याला थांबावं लागेल, आपला वेळ झालेला आहे. पुन्हा एक वार पुढच्या लाईव्ह सेशनला भाग 65 क्रमांकामध्ये आपण मत्तई कृष्णवर्तमान अध्याय क्रमांक 11 यातून काही गोष्टी चिंतन, मनन, अध्ययनासाठी घेणार आहोत. पुन्हा एक वार लाईव्ह सेशनला जोडणारे सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील, या प्रत्येकाचं मी पास्टर राजू आल्हाट अहमदनगर मधून मनापासून हार्दिक स्वागत करतो. येऊया आपण सर्वजण मिळून आपल्या सर्व गोष्टीसाठी प्रार्थना करूया. पवित्र पवित्र पवित्राची पवित्राचा गुमस आमच्या जिवंत दे बापा, जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये. प्रिय प्रभू, या समाला मी सर्व विश्वासणारे सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील, लाईव्ह सेशनला जुडणारी आणि या ठिकाणी उपस्थित असणारी आम्ही प्रत्येक जण तुझ्या पवित्र आणि सामर्थ्यवान नावाला धन्यवाद देतो. प्रार्थना विनंती करतो माझ्या भारत देशासाठी, भारत देशातील सर्व राज्य, विशेष करून माझा महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, विरोधी पक्ष नेते मान्य देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, सर्व पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवाभावी संस्था, वैयक्तिक लोक, देवाचे अभिषेक सेवक सेविका, लाईव्ह सेशनला या समाला असणारे, यानंतर पाहणारी, त्याचप्रमाणे माझ्या भारत देशाच्या सरहद्दीचे संरक्षण करणारे मिलिटरी फोर्स जवान, कमांडोज, त्यांचे कुटुंबीय आणि आमच्या प्रत्येकाच्या समस्या, चिंता, काळजा, टेन्शन, ताण, दबाव, आजार, विकार, आर्थिक परिस्थिती, जे काही कर्जरी बाजारीपणा असेल, जे काही आम्हाला हवं आहे, हे प्रभू आम्ही तुला मागतो. तुझं लेकरू बनण्याचा अधिकार तू दिलास, त्या हक्काने आम्ही मागतो. तू आमचा बाप, तू आमचा पिता, तू आमचा सर्वस्व आहे. तू आम्हाला या सर्व गोष्टीतून दूर कर आणि मी सालस मनाने, खऱ्या मनाने, अंतकरणातून शुद्ध होऊन, लीन, नम्र, शुद्ध, पवित्र होऊन, सत्यामध्ये समर्पित होऊन आम्ही या भूतलावर तुझी सेवा करावी, तुझी चाकरी करावी, तुझ्या नावाला महिमा द्यावा, अशी तू कृपा कर. सर्व आदर गौरव तुला देत. ख्रिस्त येशू जो होता, जो आहे, जो येणार आहे, तर पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात छोटीशी प्रार्थना मागतो. स्वर्गीय पिता तू आहे. आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा जयकार असो.